नमस्कार, मी सायली आणि तुमच्या सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्टाईल युअर बॉडी अँड युअर माइंड यामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत माझा पार्टनर सचिन सोबत. कशाबद्दल गप्पा मारणार आहे आज सचिन आपण? काय आहे आजचा टॉपिक? आजचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, तो की आपला वेळ मॅनेज कसा करायचा, म्हणजे टाईम मॅनेजमेंट. खरं बोललास तू एकदम. म्हणजे आजकाल आपण एखादं काम न करण्याचं कारण शोधून काढतो, ते म्हणजे वेळ कुठे आहे, टाईमच नाही, टाईम कहा है. सो हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मला असं वाटतं की टाईम मॅनेजमेंट इज लाईफ स्किल. सगळ्यांना माहिती पाहिजे आपला टाईम कसा मॅनेज करायचा. व्हॉट डू यू थिंक? हो, अगदी खरं आहे. आणि एक जोक मला आठवला की मध्ये मी वाचलं होतं, इंस्टाग्रामवरती झाला होता ऑफकोर्स, की जगामध्ये 3 प्रकारची माणसं असतात. पहिला कॅटेगरी आहे कष्टाळू, हार्डवर्किंग. दुसरी कॅटेगरी आहे कष्ट टाळू, म्हणजे एफर्ट्स नको आहेत पण आम्हाला सगळं मिळालं पाहिजे. आणि तिसरी कॅटेगरी आहे जिकडे बऱ्याच लोकांचा ओढा त्यांच्या कळत नकळत वाहतोय, ती आहे कसं टाळू, म्हणजे मला काहीही करायचं नाही आहे पण सगळ्या गोष्टी तर झाल्या पाहिजेत. ही तिसरी कॅटेगरी जी आहे ती अशा लोकांमुळे तिथली लोकसंख्या वाढत चालली आहे की ज्यांना त्यांचा वेळ कसा मॅनेज करायचा, त्यांचं रुटीन कसं मॅनेज करायचं ते समजत नाही. हो, अगदी खरं बोललास तू. पण जसं मी म्हणलं की हे लाईफ स्किल आहे आणि आपण कसं जाणून घ्यायचं की हो आता मला माझा टाईम मॅनेज करण्याची गरज आहे किंवा मी हे केलं पाहिजे आता टाईम मॅनेजमेंट, हे मला कसं रिअलाईज होईल किंवा कसं जाणून घ्यायचं हे? हां, पहिली सगळ्यात महत्त्वाची स्टेप तीच आहे की रिअलायझेशन. जर तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केलं की माझ्यात हे कमी आहे, जे आय कांट मॅनेज माय टाईम, हे तुम्हाला रिअलाईज होत असेल आणि मी याच्यावर काम करणं गरजेचं आहे, असं जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट कराल तर तिथे तुम्ही निम्मी लढाई जिंकलेली असते. आणि रिअलायझेशन काही फार याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की देर आर सो मेनी थिंग्स टू डू अँड सो लिटिल टाईम, म्हणजे इतक्या गोष्टी करायच्या आहेत मला पण वेळच मिळत नाही, नंतर त्याच्यामुळे महत्त्वाची कामं केली जात नाहीत, महत्त्वाच्या लोकांना वेळ दिला जात नाही आणि माझे स्वप्न जे आहेत ते पूर्ण करता येत नाही आणि सगळं असं इरिटेटिंग, फ्रस्ट्रेटिंग चाललं आहे, चिडचिड होती आहे आणि स्ट्रेस वाढतो आहे, अँझायटी येते आहे. हे जर सगळी लक्षणं आपल्यामध्ये असतील तर याचा अर्थ आपल्याला टाईम मॅनेजमेंटची गरज आहे. आपल्याला दुसरं काहीही झालेलं नाही आहे, फक्त थोडंसं फाईन ट्यून केलं की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप निघून जातात. त्याच्यात काही मोठं खूप एफर्ट्स घेऊन खूप काहीतरी अवाढव्य काहीतरी आहे आता आणि हे माझ्याच्याने होईल का, असं काही नाही आहे. खूप छोट्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या क्विकली होणाऱ्या आहेत आणि सोल्युशन्स त्याची आहेत, ज्यामुळे तुमचं रिड्यूस होईल स्ट्रेस आणि अँझायटी आणि हॅपीनेस कोशंट वाढेल. तर आता मला तुला सांगायला आवडेल की मला तुला नाही, ॲक्च्युली तुला माहिती आहे, मला सगळ्यांना सांगायला आवडेल आणि मला हवा करायची नाही, बट आय हॅव माय ड्रीम जॉब नाऊ. मी फ्रेंच प्रोफेसर आहे, जे मी खूप वर्षापासून स्वप्न पाहिलं होतं. त्यानंतर मी कॉन्टेंट क्रिएटरसुद्धा आहे आणि लेट्स फेस द फॅक्ट, माझं लग्न झालं आहे आणि मला माझं घरसुद्धा मॅनेज करावं लागतं. आणि मला खूपदा असं वाटतं यार किती गोष्टी आहे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर टू डू लिस्ट दिसते मला मोठी आणि खूप गोष्टी आहेत, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यात आणि मला वेळ कसा मॅनेज करायचा ते कळतच नाही. अरे म्हणजे सगळे टास्क आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि मी आता कसा माझा वेळ मॅनेज करू आणि मी मी माझे 2 जॉब्स काय म्हणूया आपण की कसे पार पाडू मी, असं मला प्रश्न पडतो. तर तू काय सांगशील, म्हणजे अशा छोट्या टिप्स ज्या टाईम मॅनेजमेंटसाठी म्हणजे आपल्या श्रोत्यांनासुद्धा ज्याचा उपयोग होईल आणि ऑफकोर्स मला पण गरज आहे, मला पण सांग. फर्स्ट व्हॉट वी विल डू, आपण एक चॅलेंज काय आहे याच्यामध्ये, टाईम मॅनेज करण्यात चॅलेंज काय येतं आपल्याला ते पहिले आपण समजून घेऊ. लेट्स अंडरस्टँड द चॅलेंज. ओके. महत्त्वाची आणि मोठी गोष्ट जी आपण सगळे करतो ती म्हणजे आळस, लिथार्जी. नंतर दुसरं आहे प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजे आत्ता नको नंतर करू. सकाळी म्हणायचं संध्याकाळी करू, संध्याकाळी म्हणायचं आता दिवस संपला, आता कंटाळा आला, बाहेरच जायचं आहे, उद्या बघू. मग दुसऱ्या दिवशी म्हणायचं विकेंडला जरा छान वेळ मिळेल तेव्हा करू. असं आपण कामं पुढं ढकलत जातो. नंतर येतं प्लॅनिंग नसतं.
मनात आलं आणि केलं, आली लहर केला कहर, अशा ॲटिट्यूडनी बरीच जणं जगतात. एका दृष्टीने चांगलं पण आहे, खूप प्लॅनिंग करूनही सगळं होतं असं नाही, पण काहीच प्लॅन न करता सगळ्या गोष्टी आपोआप होतील हे पण नाही. सो थोडंसं तरी ढोबळ प्लॅनिंग तरी असायलाच पाहिजे. नंतर आपण प्रायोरिटाईज नाही करू शकत गोष्टी, त्यामुळे असं त्रास होतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकाच्याच आयुष्यात सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, कुठलीच गोष्ट कमी महत्त्वाची असं नाही. पण आपण एक साधं एक्झाम्पल देतो. सकाळी उठल्यानंतर झोपेतून आपण आधी ब्रश करतो, मग आंघोळ करतो. म्हणजे प्रायोरिटाईज करतो आपण. दोन्ही गोष्टी स्वच्छतेच्याच आहेत. तुम्ही असं कधी करता का, आधी उठल्या आंघोळ केली आणि नंतर ब्रश केला? नाही. सो असं का, तर त्याला काही रिझन्स आहेत. सो पण ते प्रायोरिटाईज केल्यामुळे त्या गोष्टी आता ऑटो पायलटवर होतात. सो सुरुवातीला लहान मुलं त्रास देतात, ब्रश करायला नाही म्हणतात, आंघोळ नको, त्यांना फक्त खेळायचं असतं. पण थोडी सवय लागेपर्यंत जर तुम्ही ते त्रास थोडा होतो, पण एकदा सवय लागली की त्या ऑटो पायलट मोडवर जातात. तुम्हाला कळत पण नाही आपण कधी ब्रश केला, कधी आंघोळ केली. फास्ट होत राहतात त्या गोष्टी. आणि तुम्ही असं स्पेसिफिक टाईम आता मी हे 10 मिनटं ब्रश करणार बरं का, असं कोणीही म्हणत नाही. सो या गोष्टीची सवय लागून जाते, अंगवळणी पडणं ज्याला म्हणतात. सो प्रायोरिटाईज एकदा झाल्या गोष्टी की त्या ॲटोमॅटिकली ऑटो पायलट मोडवर जाऊन केल्या जातात. नंतर बऱ्याच लोकांचं ध्येयच नसतं आयुष्यात. मला काहीतरी अचीव करायचं आहे हे काहीच नसतं. आलेला दिवस फक्त मस्त जगायचा आनंदाने, ठीक आहे, पण काहीतरी गोल पाहिजे. जसं समुद्रात होडी आहे, जिकडनं लाट आली तिकडे होडी गेली, असं नाही पाहिजे. त्याला वल्हवणारा माणूस म्हणजे स्वतः आहोत आपण. ते कुठे जायचं डायरेक्शन माहिती पाहिजे. आणि प्रोग्रेस पाथ पण काही जणांना अनक्लिअर असतो. त्याच्यात त्यांचीच चूक असते असं नाही. ते ज्या वर्क कल्चरमध्ये असतात, जिथे काम करत असतात, तिथे जनरली असं होतं की माझं जॉब, पगार पाणी सगळं मस्त आहे, एकदम भारी आहे, पण प्रोग्रेस पाथ क्लिअर नाही आहे. म्हणजे मी पुढच्या 3 वर्षात, पुढच्या 6 वर्षात, पुढच्या 10 वर्षात, पुढच्या 15 वर्षात माझी कशी प्रोग्रेस होणार आहे, माणूस म्हणून, फायनान्शियली, कामाच्या ठिकाणी, ओव्हरऑल सगळ्याच ॲव्हेन्यूजमधली प्रोग्रेस माझी कशी असणार आहे याची काही आयडिया नसणं हे पण एक कारण आहे की सगळ्या गोष्टींना योग्य वेळ न देता येऊन टाईम मॅनेजमेंट करायला भाग पडणं. सो ह्या चॅलेंजेस आहेत काही. आणि या सगळ्याचं अल्टिमेट आउटकम हेच आहे की स्ट्रेस वाढतो, अँक्शस होतो आपण, आणि चिडचिड होते, आणि हॅपीनेस जातो, म्हणजे आनंद जातो. आणि आपल्या पॉडकास्टची जी टॅगलाईन आहे की मजेत कसं जगायचं, सो आणि ती आपल्या आयुष्याची सुद्धा टॅगलाईन असावी की मजेत जगणं. एक्झॅक्टली. ओके सचिन, वाव यार, खूप छान पॉईंट सांगितले तू. सगळेच पॉईंट्स परत एकदा आपल्या लिसनरसाठी मी रिपीट करते की लिथार्जी, आळशीपणामुळे असं वाटू शकतं आपल्याला की वेळ कमी पडतोय, किंवा प्रोक्रास्टिनेशन. आय एम द क्वीन ऑफ प्रोक्रास्टिनेशन, यु नो. आणि माझ्यासारखे असे खूप लोक असतील की सकाळची कामं संध्याकाळवर ढकलायची, आणि मग संध्याकाळी अगदी म्हणजे भाजी आणणं सुद्धा मी प्रोक्रास्टिनेट करते, असं म्हणून की सकाळी आत्ता मला हे काम आहे महत्त्वाचं, तर मी संध्याकाळी आणते, आणि संध्याकाळी भाजी फ्रेश मिळणार नाही म्हणून ते दुसऱ्या दिवशीवर जातं. आणि नंतर तू सांगितलं प्लॅनिंग, राईट. सो लॅक ऑफ प्लॅनिंग कॅन ऑल्सो मेक यू फील दॅट यू डोंट हॅव इनफ टाईम. तर मी एका ठिकाणी एक कोट वाचला होता की द वन हू इज फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल. सो हा पण प्लॅनिंगचा तू खूप छान मुद्दा सांगितलास. ॲक्च्युली तू जे हे सगळे पॉईंट सांगतोयत ना, त्या प्रत्येकावर एक डिटेलमध्ये आपण एपिसोड बनवू शकतो. सो एनिवेज, नंतर तू सांगितलं की प्रायोरिटायझेशन, राईट. हो, राईट. प्रायोरिटाईज करायला पाहिजे, आणि गोल सेट्स असायला हवेत आपले, काय गोल्स आहेत आपले लाईफमध्ये ते. आणि अजून एक पॉईंट तू सांगितला तो म्हणजे प्रोग्रेस पाथ, म्हणजे माझी ग्रोथ ॲज अ पर्सन, फायनान्शियली म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, कशी असणार आहे, प्रोग्रेस पाथ काय आहे त्याची क्लॅरिटी असायला हवी, आणि नसेल येत तर ती मिळवायला हवी. येस, करेक्ट. ओके, सो हे सगळे पॉईंट्स तू सांगितले ते खूप महत्त्वाचे आहेत, आणि मला खात्री आहे की नक्कीच लोकांना कळलं असेल आता की आपल्याला गरज आहे का टाईम मॅनेजमेंटची, आणि काय करायचं टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी, आधी कोणत्या गोष्टी करायच्या.
ही पण गोष्ट सांगितलीस तू छान. तर मला सांग की आता म्हणजे मी तुला डायरेक्ट सोल्युशन विचारते आता, की वेळ नाही आणि वेळ मॅनेज करायचा आहे, तर काय सोल्युशन्स आहे त्याच्यावर, काय सांगशील तू? काही ठराविकच सोल्युशन्स आहेत जे आपण आत्ता चॅलेंजेस म्हणून पाहिली, त्यालाच आपण सोल्युशन्समध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. तर गोल सेटिंग, म्हणजे गोल सेट नाही आहेत, मग गोल सेट करायचे. तर कसे गोल सेट करायचे, की ते असं उगाचच काहीतरी मला पंतप्रधान व्हायचं आहे, मला अमिताभ बच्चन सोबत काम करायचं आहे, असे गोल्स असणं चांगली गोष्ट आहे. पण सपोज मी आहे कम्प्युटर इंजिनियर आणि मी म्हणतो आहे की मला पुढच्या 5 वर्षात अमिताभ बच्चनच्या तोडीचा ॲक्टर व्हायचं आहे. तर हे रिअलिस्टिक आहे का, हे टाईम बाउंड आहे का, अचिवेबल आहे का, ह्या गोष्टीचा सारासार विचार करून गोल सेट करायचे. उगाचच काहीतरी गोल पाहिजे मोठं म्हणून मी क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत रिअल माद्रिदच्या टीममध्ये, आता मँचेस्टर युनायटेडच्या टीममध्ये फुटबॉल खेळायला जाईल, असे काही रिअलिस्टिक गोल्स नाही असू शकत तुमचे. गोल सेट करताना नेहमी रिअलिस्टिक गोल्स असावीत. नंतर प्रायोरिटायझेशनचं आपण बोललो मगाशी, की हो, ते कळणं खूप गरजेचं आहे, की म्हणजे प्रायोरिटाईज कसे करायचे टास्क. मला आज सकाळी उठल्यावरती जी कामं येतात समोर, ती मला सगळीच वाटतात इम्पॉर्टंट आहे, तर कसं प्रायोरिटाईज करू? तर काही नाही, एकदम सोपं आहे, की अर्जंट काही कामं असतात आणि काही इम्पॉर्टंट कामं असतात, असं 2 ह्याच्यामध्ये विभागणी करायची. म्हणजे अर्जंट कामं आहेत ती पहिले करायची, इम्पॉर्टंट सगळीच कामं असतात पण सगळीच अर्जंट असतील असं नाही. सो मग अर्जन्सीप्रमाणे कामं करत जायची, म्हणजे ॲटोमॅटिकली तुमचे टास्क प्रायोरिटाईज होतात. वाव. नंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण खूप कमी पर्सेंटेज आहे लोकांचं जी फॉलो करतात, की आपण नाही म्हणत नाही कशालाच. हो, लर्न टू से नो इज द बिगेस्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट टिप फॉर टाईम मॅनेजमेंट. आपण सगळ्या गोष्टींना येस सर, येस सर, येस मॅडम, येस मॅडम, येस सचिन, येस सचिन करत राहतो आणि त्यामुळे चुकतो. तर लर्न टू से नो याचा अर्थ असा का की उर्मटपणे चल नाही करत तुझं काम असं सांगायचं, तर नाही. तर लर्न टू से नो अशा गोष्टी करणं शक्यतो टाळा की ज्या तुमचे जे गोल्स आहेत, तुमची जी स्वप्न आहेत, तुम्हाला जे करायचं आहे आयुष्यात त्याला रिलेट नाही होत, अशा गोष्टी नाही करायच्या, त्या गोष्टींना वेळ नाही द्यायचा. म्हणजे लर्न टू से नो. नंतर प्लॅनिंगचं तर आपण बोललोच, पण हे कसं फिलॉसॉफिकली खूप सोपं आहे सांगणं, की इट्स इझियर सेड दॅन डन, की प्लॅन करायला पाहिजे. आणि आता तू बोलतोयस, आय एम सॉरी मी तुला मध्ये थांबवतीये, तर मला तुला प्लॅनिंगवरून असं विचारायचं आहे की जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट प्लॅन करून करतो, इट बिकम्स इझियर आणि टाईम मॅनेजमेंटसाठी पण ती गोष्ट महत्त्वाची आहे, पण एखाद्या गोष्टीची स्पॉन्टॅनिटी नष्ट नाही होत का प्लॅनिंग करून? नाही, कारण स्पॉन्टेनियस गोष्टी तुमच्या गोल्सशी रिलेटेड असतीलच असं नाही. असं नाही म्हणत मी सगळ्याच गोष्टी प्लॅनिंगनेच करायच्या, स्पॉन्टेनियसली पण करायच्या ना, नाही असं नाही. इस्त्री केल्यासारखं आयुष्य नाही जगायचं आहे. आपला मोटो तसा नाही आहे की माझं आयुष्य बघा किती मस्त प्लॅनिंगने मी जगलो, असं नाहीच आहे आउटकम. आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आनंदी जगायचं आहे. टाईम मॅनेजमेंट न केल्यामुळे जो स्ट्रेस येतो तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. म्हणून ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या प्लॅनिंगनी केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल गाडीचं सर्व्हिसिंग असेल, नेमकं असं होईल तुम्ही सर्व्हिसिंग नाही केलेली आणि कुठेतरी लांब ट्रिपला जायचं आहे आणि गाडी खराब झाली रस्त्यात, होतं. तर असं होऊ नये. हे टाळण्यासाठी प्लॅनिंग करा, म्हणजे ठरवून ठेवा, तुम्ही कॅलेंडरमध्ये मार्क करा, दर 6 महिन्यांनी मी सर्व्हिसिंग करेल, कधी करेल, कुठला तरी दिवस असं रँडमली सिलेक्ट करा त्या गोष्टी. आणि ह्याच्यासाठी आपण कसं आळशी बनत चाललो आहे टेक्नॉलॉजीमुळे, तर टेक्नॉलॉजीचा आपण यूज करू. याच्यासाठी वेगवेगळे ॲप्स आहेत, कलर नोट आहे, गुगल टास्क्स नावाचं अतिशय सुंदर ॲप आहे जे फ्रीली अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे लिस्ट बनवू शकता, कुठलं काम कधी करायचं आहे त्याला सांगू शकता वेळ, आणि तोच तुम्हाला आठवण करून देईल की अरे तू सांगितलं होतंस मला की तुला 6 महिन्यांनी सर्व्हिसिंग करायची आहे, 5 महिने झाले, आता 1 महिना राहिला आहे, 15 दिवस राहिलेत, 8 दिवस राहिलेत, आज सांगेल तो की उद्या सर्व्हिसिंगला टाकायची आहे बरं का गाडी. इतकं सगळं सोपं टेक्नॉलॉजीने केलं आहे. तर आपल्याला फक्त ते एकदा यूज करायचं आहे. वर्षातनं एकदा ती लिस्ट बनवली महत्त्वाच्या कामांची, बिल कधी भरायचं आहे, टायर कधी बदलायचे आहेत गाडीचे, सर्व्हिसिंग कधी करायचं आहे, पेट्रोल कसं भरायचं आहे,
या गोष्टी छोट्या आहेत पण टाईम कन्झ्युमिंग आहेत आणि चिडचिड कधी होते तुमची, हमखास असं होणार कुठेतरी महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे, हवा नाही आहे, गाडी खराब झाली, पाऊसच पडतो आहे, अशा वेळेस नेमका असे झाले एक त्रास की त्याचा तो एक्स पट होणारा त्रास 100x त्याचं कन्व्हर्जन होतं आणि जास्त चिडचिड होते, जास्त फ्रस्ट्रेशन येतं. हो, अगदी खरं आहे हे. आणि अगदी म्हणजे रोजच्या आयुष्यात येणारे चॅलेंजेस आहेत हे तू जे आता मेन्शन केलेस ना, अगदी असं होतं की म्हणजे या गोष्टी सुद्धा आपण टाइम मॅनेजमेंट करून टाळू शकतो आणि स्मूथली आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज रन करू शकतो, राईट? एक्झॅक्टली. आणि अगदी दिवसाचं मिनिट वाईज प्लॅनिंग करायला पाहिजे असं नाही मी म्हणत, पण एक ओव्हरऑल ढाचा तरी पाहिजे की काय करतोय आपण, कसं करायचं आहे. तेच मगाशी म्हणलं तसं मी परत म्हणेल, इस्त्री केल्यासारखं आयुष्य नाही जगायचं आहे, पण चुरगळलेल्या कपड्यांसारखंही नाही जगू. सो राईट. खूप छान पॉईंट्स तू सांगितले आम्हाला सगळ्यांना. तर आता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी तुला म्हणलं की लाईफ स्किल आहेत हे, की टाईम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, या सगळ्या गोष्टी शिकणं महत्त्वाचं आहे. आणि तू आय होप प्रत्येक एपिसोडमध्ये आम्हाला या सगळ्यावरती टिप्स देशील. आणि ऑफकोर्स मी आपल्या लिसनर्सला फॅशन स्टायलिंगवरती टिप्स देणार आहे. तर तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत एपिसोड ऐकला असेल तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण भेटूया परत लवकरच पुढच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.